त्याने असं सांगितलं होतं की मी दाऊद गँगकडनं बोलतोय आणि मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं आहे. ही प्राथमिक माहिती आहे. अशी कुठलीही त्यांनी गोष्ट सांगितली नाही की मी मातोश्री उडवून देईन किंवा मातोश्री अशी कुठलीही धमकी नाही. हा फोन कॉल आला, त्याची आम्ही नोंद पोलिसांकडे केलेली आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत. हा फोन कोणाचा होता, कोणी केला होता, कशाबद्दल केला होता, खरोखरच तो दाऊद गँगशी संबंधित माणूस आहे की नाही याचा तपास पोलीस करतील. आपण बघतोय अनिल परब यांनी माहिती दिलेली आहे. फोन आलेला आहे, त्या संदर्भात तक्रार नोंदवल्याची माहिती सुद्धा अनिल परब यांनी दिली आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे, परंतु मला अशा पद्धतीच्या धमक्यांना घाबरणारं हे सरकार नाही, किंबहुना मुख्यमंत्र्यांचं नेतृत्वाखाली चाललेलं हे सरकार आहे. अतिशय मजबूतीने काम करू आणि केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलून दाऊदला महाराष्ट्रात परत आणावं, या मुंबई पोलिसांनी स्वाधीन करावं. CBIला सांगावं, त्यांनी रॉ इंटेलिजन्स ब्युरो त्यांच्याकडे आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही धमक्यांना हे सरकार घाबरणार नाही. आपण बघितलं की कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना सरकार घाबरणार नाही असं वक्तव्य केलेलं आहे अशोक चव्हाण यांनी. मातोश्री उडवून देण्याची कोणतीही धमकी दिली नसल्याचं यावेळेला अनिल परब यांनी म्हटलेलं. मात्र एक फोन आला होता ज्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं, आपण दाऊद गँगमधून बोलतोय अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आल्याचं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पोलिसांमध्ये तक्रार नोंद करण्यात आली आहे. ही व्यक्ती कोण होती, कुठून फोन करण्यात आलेला होता, त्याचा हेतू काय होता, या सगळ्याचा आता पोलीस तपास करतील अशी सुद्धा माहिती अनिल परब यांनी दिलेली आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा केंद्र सरकारकडे बोट दाखवलेलं आहे. ज्या वेळेस दाऊदला आणायच्या आणि मुसक्या बांधायच्या गोष्टी होत्या, केंद्र सरकार सुद्धा फार आता आणणार उद्या आणणार म्हणत होते, त्या दाऊदच्या मुसक्या का वळल्या नाही आणि दाऊदची हिंमत होते कशी? ज्या वेळेस केंद्रामध्ये एवढं मजबूत सरकार असताना दाऊद दुबईत मातोश्रीला उडवण्याची भाषा करतो. खरं तर मातोश्रीला उडवण्याच्या संदर्भातली जी भाषा आहे, या राज्याचा एक मंत्री म्हणून, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे भक्कमपणे आम्ही उभं राहू. आपण बघितलं जे मित्रपक्ष आहेत शिवसेनेचे, सत्ता महाविकास आघाडीमधले, त्या सगळ्यांचा पाठिंबा मिळताना दिसतोय. आपण प्रतिक्रिया बघितल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या, अशोक चव्हाण असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, यांनी या सगळ्यामध्ये केंद्राकडे बोट दाखवलेलं आहे. केंद्र सरकार मोठ्या घोषणा करत होतं की दाऊदला फरफटत भारतामध्ये आणलं जाईल, दाऊदला कोणत्याही क्षणी घेऊन येईल केंद्र सरकार. मात्र हे सगळं होताना दिसत नाही. या फक्त घोषणा हवेत विरलेल्या आहेत असं बोट केंद्राकडे दाखवलेलं आपल्याला काँग्रेसच्या नेत्यांनी दिसतंय. या सगळ्यामध्ये जी माहिती मिळत होती त्या माहितीच्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर अशी माहिती होती की मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी आलेली होती. मात्र अनिल परब यांनी या सगळ्यामध्ये स्पष्टीकरण दिलंय. मातोश्री उडवून देण्याची कोणतीही धमकी आली नसल्याचं अनिल परब म्हणाले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर बघायचं झालं तर त्या व्यक्तीनं फोन केला आणि मुख्यमंत्र्यांशी बोलतोय असं सांगितलं आणि स्वतः दाऊद गँगमधून बोलतोय अशी माहिती दिली. यानंतर पोलिसांमध्ये कंप्लेंट करण्यात आलेली आहे आणि त्या पोलिसांनी तपास सुद्धा सुरू केलाय. नेमकी ही व्यक्ती कोण होती, खरंच दाऊद गँगमधली ही व्यक्ती होती का, किंवा खरंच या सगळ्यामध्ये की कुणाचा खोडसाळपणा होता, या सगळ्याचा तपास आता पोलीस करणार आहेत. हे अतिशय धक्कादायक आहे की असं कसं खुल्लम-खुल्ला कोणी धमकी देऊ शकतं. या देशात चाललं तरी काय आहे? आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत आणि राहू, आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. एकंदर राजकारण कोणत्या स्तराला चाललेलं आहे याचं हे लक्षण आहे. कारण ही हिंमत सुद्धा कोणी करू शकत नाही. धमकी देण्याची हिंमत केली असेल ते सुद्धा आश्चर्यच आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता, आम्ही सर्वजण माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी भक्कम आहोत.